श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. मार्गशीर्ष महिन्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. आता या दत्त पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. यंदा दत्त जयंती ही 14 डिसेंबरला सायंकाळी 4:58 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला दुपारी 2:31 संपेल. आता दत्त जयंती ही नेहमी दुपारी साजरी केली जाते. दुपारी 12 वाजता दत्ताचा जन्म हा साजरा करतात. त्यामुळे आपण दत्त जयंती ही 15 डिसेंबरला साजरी करायची आहे. पण आपल्याला काही उपाय करायचे असतील, काही सेवा करायच्या असतील तर त्या सेवा तुम्ही शनिवारी तसेच रविवारी देखील करू शकता. मग जो पौर्णिमेचा मुहूर्त आहे त्या काळामध्ये जर आपण उपाय व सेवा केल्या तर आपल्याला त्याचे कित्येक पटीने फळ हे मिळत असते. कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचे फळ हे मिळतेच. आता या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख चालू आहे, दारिद्र्य चालू आहे, गरिबी आहे तर ती दूर होईल. भरपूर वेळा आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. आपण फक्त मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे, कष्टाचे फळ मिळाले नाही तर आपले मन देखील नाराज होत असते. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता दत्त महाराजांसोबत असणारी कुत्रा म्हणजे त्यांचा परिवारच आहे. दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे. कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणात असते. गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आपण कधी पण बघा दत्त महाराजांचा फोटो असतो त्यासोबत 4 कुत्रे हे असतातच. कारण की ते त्यांचे रक्षण करत असतात. त्यामुळे कुत्र्यांना देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच दत्त महाराज जेव्हा भिक्षा मागण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्यासोबत हे 4 कुत्रे हे असतातच. गाय आणि कुत्रे ही एक प्रकारे दत्ताची अस्रे हे आहेत. गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात. तसेच दत्त महाराजांसोबत झोळी देखील कायम असते. दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. याचा भावार्थ असा आहे, दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमवतात. घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार कमी होतो. म्हणजेच अहंकार नष्ट झाल्याचेही ते प्रतीक आहे. तसेच ब्रह्मा हा निर्माता देव आहे. त्याच्या हातात कमंडलू व माळ आहे. कमंडलूमध्ये पाणी असते. पाणी म्हणजे जीवन. तसेच विष्णू ही पोषण करणारी पालक देवता आहे. तिच्या हातात शंख व चक्र आहे. शंख ध्वनी प्रेरक आहे आणि चक्र गतिसूचक आहे. कार्याचे पालन करू इच्छिणारा कार्यप्रमुख समग्र कार्यक्षेत्रात चक्राप्रमाणे फिरता असला पाहिजे. तसेच शंकर हा संहारक देव आहे. त्याच्या हातात त्रिशूळ व डमरू आहे. त्रिशूळ हे संहाराचे प्रतीक आहार तर डमरू हे संगीताचे प्रतीक आहे. आता दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला कित्येक पटीने फळ हे मिळत असते. आता या दिवशी आपण शक्यतो पिवळ्या किंवा केसरी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. आणि त्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शक्य नसेल तर आपण कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. किंवा तुम्ही पिवळा रुमाल हा दिवसभर हातामध्ये ठेवू शकता. आता या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची पूजा करायची आहे. आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपल्याला त्यांना अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यावा. दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला देखील अभिषेक करायचा आहे. तर आता अभिषेक करत असताना आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने आपण अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करत असताना आपण 16 वेळा श्री सूक्तम तसेच 16 वेळा पुरुष सूक्त म्हणावे. आता 16 वेळा म्हणणे शक्य नसेल तर एक वेळा देखील म्हणू शकता. किंवा अगदी श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप केला तरी पण चालेल. त्यानंतर ते जे काही तीर्थ आहे त्यामधील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे. यामुळे आपल्याला गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद हा मिळत असतो. तसेच थोडंसं तीर्थ आपण आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. मग त्यांना चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. तसेच हिना अत्तर लावायला विसरायचं नाही.
आता या दिवशी आपण पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे। तसेच दत्त महाराजांना जाई व निशिगंधाची फुले ही आवडतात। आता ती जर मिळाली तर ती देखील तुम्ही अर्पण करू शकता। आता नैवेद्यामध्ये आपण पुरणपोळीचा नैवेद्य हा बनवू शकता किंवा अगदी घेवड्याची भाजी बनवली तर ती देखील दत्त महाराजांना अतिप्रिय आहे, किंवा तुम्ही बेसनाचे लाडू देखील बनवू शकता। या दिवशी दिवसभर आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे। अगदी सकाळपासूनच दिवा प्रज्वलित करावा, रात्री 12 वाजेपर्यंत दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे। या दिवशी आपल्याला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा या आवर्जून करायच्या आहे, कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं। मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकता, तसेच तारक मंत्र म्हणू शकता, किंवा अगदी तुम्ही दत्त भावनी म्हणू शकता। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा देखील 108 वेळा जप करू शकता। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल, पण या दिवशी आपण सेवा करायला चुकायचं नाही। या दिवशी केलेली सेवा ही कधीही वाया जाणार नाही, त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळेल। अगदी घरामध्ये लहान मुले असतील त्यांना देखील तुम्ही या दिवशी सेवा करायला लावायची आहे, किंवा अगदी जवळपास तुमच्या इथे स्वामी महाराजांचं केंद्र असेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे गेलात, तिथे नुसते आपण काही केलं नाही, आपण तिथे जाऊन बसलो तरी पण तिथे ज्या काही सेवा चालू असतात त्या सेवेचे देखील आपल्याला पुण्यफळ हे मिळत असते। आता तिथे सेवा करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे आपण सेवा जरूर कराव्यात, यामुळे देखील आपल्याला दत्तगुरूंचा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा मिळत असतो। आता या दिवशी आपण कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे। तर आपण जी काही शेवटची चपाती बनवत असतो किंवा शेवटची पुरणपोळी बनवणार असाल तर ती पुरणपोळी घ्यायची आहे, किंवा चपाती बनवणार असाल तर त्या चपातीमध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे किंवा थोडासा गूळ टाकू शकता। आता ही चपाती भाजत असताना या चपातीला आपण शुद्ध तूप देखील लावायचं आहे। आता या चपातीवरती आपण थोडीशी हळद ही पसरवायची आहे। त्यानंतर ही चपाती आपल्याला आपल्या घरामध्ये असणारा दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे। त्यासोबत पाणी देखील ठेवायचे आहे। त्यानंतर आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल। त्यानंतर दत्तगुरूंना तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा खूप मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही, मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत नाही। आता जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण दत्तगुरूंना सांगायचं आहे। त्यानंतर तो नैवेद्य आपण थोडा वेळ तिथे ठेवायचा आहे। आता अर्धा तास किंवा 15 मिनिटांनी तो नैवेद्य तिथून उचलायचा आहे आणि आपल्याला जवळपास असणाऱ्या कुत्र्याजवळ हा नैवेद्य खायला द्यायचा आहे। आता अगदी तुम्हाला 4 कुत्र्यांना हा नैवेद्य खाऊ घालणे शक्य असेल तर अशा प्रकारचे तुम्ही 4 नैवेद्य देखील बनवू शकता। मग जिथे पण जवळपास कुत्रा असेल तर तिथे आपण जायचं आहे। तसेच आपण जेव्हा कुत्रा ही चपाती खात असतो तेव्हा म्हणायचं आहे, दत्तगुरू तुम्ही माझा नैवेद्य स्वीकारा। आता कुत्र्याला ही चपाती जेव्हा आपण खाऊ घालत असतो तेव्हा आपण कुत्र्याला अष्टगंध चंदन हे लावू शकता। आता आपल्या घरातला कुत्रा असेल तर त्यांना आपण आवर्जून लावू शकतो, पण बाहेरील कुत्रे असतील तर आपल्याला त्यांची भीती देखील वाटते, त्यामुळे आपण हा नैवेद्य लांबूनच कुत्र्याला खायला द्यायचा आहे। आता जेव्हा कुत्रा हा नैवेद्य खात असतो तेव्हा आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे। तसेच कुत्र्याकडे बघून अगदी कुत्र्याच्या डोळ्यामध्ये बघायचं आहे आणि तुमची इच्छा मनोकामना तुम्ही परत एकदा सांगायची आहे, मनापासून आणि श्रद्धेने सांगावी। आता यानंतर कुत्र्याने जेव्हा ही चपाती खाऊन होईल तेव्हा आपण कुत्र्याखाली जी काही माती आहे त्यातील थोडीशी माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावावी, यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। तसेच कुत्र्याने चपाती खाल्ल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही, आपण डायरेक्ट घरी यायचं आहे। मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही। तसेच मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।